महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला ते हेच ठिकाण जानेवारीच्या 28 तारखेला या ठिकाणी अपघात झाला। त्यांच्या या अपघातस्थळी त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एक सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ वाजगे इथं आले होते। आजही ते या ठिकाणी आलेले आहेत। अजितदादांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्राची मोठी पोकळी निर्माण झाली। या ठिकाणी अजितदादांच्या या स्मृतीस्थळी अनेक लोक दररोज येतात, इथे नतमस्तक होतात आणि दादा तुमच्यासारखा नेता होणार नाही अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतात। आपल्यासोबत सुरेश भाऊ वाजगे आहेत। त्या भाऊंकडनं जरा आठवणी जाणून घेऊया। भाऊ तुम्ही काय सांगता? पाठीमाग आपण पाहतोय या ठिकाणी हेलिकॉप्टर विमान इथं विमानांचं दररोज विमान इथं शिकाऊ विमानांचा इथं प्रवास होत असतो आणि याच धावपट्टीवर दादांचं विमान मुंबईवरून येत असताना इथं विमान कोसळलं आणि तो अपघात झालेला आहे। आजही ती घटना लोकांच्या मनावर शहारे आणणारे, अंगावर शहारे येत होते। आपल्यासोबत सुरेश भाऊ वाजगे। भाऊ काय सांगाल? आपण आता पुन्हा या दादांच्या घटनास्थळी आलेलो आहोत, आपल्या काय भावना? साहेब ज्या वेळेस बारामतीत गेलो आलोय त्यावेळेस आम्ही ह्या स्मृतीस्थळाची इथं प्रत्येक वेळेस भेट दिलेली आहे। आणि ज्यावेळेस ही खरं तर घटना घडली 28 जानेवारी तारीख आणि तो दिवस खरं तर असा एक महाराष्ट्रावर का आल्यासारखा आणि ती सकाळ अशी सगळ्यांच्या याच्यात गेली अस्वस्थ करणारी सकाळ। आणि त्यावेळेस आमचे सहकारी पप्पू कांबळे जो आता गोजूबावीमध्ये राहतो याचा मला फोन आला की दादांच्या विमानाचा अपघात झाला। ते गोजूबावी इथं तालुका बारामती। हा, बारामती एअरपोर्ट आहे आणि इथं पायलट सेंटर पण आहे। म्हणजे आदरणीय पवार साहेब असेल, अजितदादा असेल यांनी शेतकऱ्याची मुलं पायलट हवी म्हणून तिथं पायलट सेंटर उभं केले। आणि त्यावेळेस ज्यावेळेस पप्पूचा फोन आला त्यावेळेस हा खरं तर विश्वास बसत नव्हता। पप्पूचा ज्यावेळेस फोन आला मला, हा पप्पूचं मूळ गाव कुठलं? नारायणगावचं आहे आपला। हो काय? नारायणगावचं आहे आणि त्याचं फॅब्रिकेशन व्यवसाय इथं। अच्छा हा, त्यावेळेस खरं तर विश्वास नाही बसला की दादांचा विमानाचा अपघात होईल किंवा काय। तिथं आम्ही तातडीने आलो, इथं प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली, खूप वाईट होती। आणि आज जरी आलो साहेब एक महाराष्ट्राचा लोकनेता असा महाराणावर एकटाच। आज दादांना ज्या वेळेस आम्ही पाहिले हजारोची गर्दी पाहिली, आज दादा इथे एकटेच आहे महाराणा, हे फार वाईटच आहे। म्हणजे खरं तर दादांनी बारामती काय संपूर्ण महाराष्ट्र घडवला, आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले, राजकीय स्थित्यंतर झाली। आम्ही पवार साहेबांचा निर्णय घेतला, काही दादांचा निर्णय घेतला, परंतु अजितदादांचं महाराष्ट्रासाठी दादा पाहिजे होते। प्रत्येकाला खरं तरी अस्वस्थता आहे, प्रत्येकाला कमतरता आहे, मग तो शाळेतला विद्यार्थी असो, शेतकरी असो, नाही तर एखादा सरकारी कर्मचारी असो, सर्वसामान्य माणूस असो, त्याला अजितदादांची उणीव भासते साहेब प्रत्येक क्षणोक्षणी। आज पांडुरंगाला एवढे सगळे वारकरी चालले, पालख्या चालल्या, परंतु अजितदादा नाहीत। वारकऱ्यांना पण ती भावना आहे। अजितदादांसारखा नेता खरं तर महाराष्ट्राला परत असं मिळणं मुश्किल आहे, परंतु वाईट ह्या गोष्टीच वाटते महाराष्ट्र सरकारने साहेब इथं कसंच पार केलं पाहिजे। आज हे इथं पायलट सेंटर आहे, इथे लढाऊ विमानं जातात धावपट्टीवर, इथं नवीन मला वाटतं पोरं पायलट असतील तरी पण त्यांची विमानं व्यवस्थित जात होते। दादांच्या विमानाचं नेमकं असं काय झालं की दादांचं विमान इथं कोसळलं, हे फार वाईट आहे साहेब। याच्यानंतर पण अनेक रोहित दादांनी पण आंदोलन केली, संघर्ष केला। काय तुम्हाला वाटतं? त्या अनुषंगाने साहेब खरं तपास झालाच पाहिजे, आम्ही त्या मताचे आहोत। कारण अजूनही विश्वास बसत नाही की दादांचा अशा प्रकारे अपघात होईल। आणि दादा खरं तर महाराष्ट्राची काळजी करायची, मग ते स्वतःची काही काळजी घेत नव्हते का? परंतु साहेब असं नाही, ह्या कुठेतरी गोष्टी खरं तर हा संपूर्ण लोकांपर्यंत खरं तर हा तपास गेला पाहिजे। भल्या पहाटे उठणारा माणूस, दिवस उगायच्या आत उद्घाटनस्थळी पोहोचणारा नेता, असा नेता मी म्हणलं साहेब असा महाराष्ट्राला लाभणं मुश्किल आहे। पुण्यात पण दादा ज्यावेळेस ओव्हरब्रिजची उद्घाटना करायचे, उड्डाणपुलाची उद्घाटना करायचे, ते पण सकाळी 6 वाजता उद्घाटना करून जायचे, जेणेकरून पुणेकरांना ट्रॅफिकचा त्रास होऊ नये। म्हणजे किती काळजी घ्यायची ते जनतेची। आणि साहेब असं तुम्ही आता स्वतः प्रत्यक्ष परिस्थिती पाहताय, येताना आपण या एअरपोर्टच्या बाजूने आलो आणि दादा ज्या ठिकाणी शेवट दादांचा झाला तसं महाराणा एकदम शांत, म्हणजे इथं जसं छत्रपती संभाजी महाराजांचा जसा शेवट झाला
आणि शंभूराजे आमचे त्या ठिकाणी वडू तुळापूरला जसे एकटे त्या ठिकाणी त्यावेळेस पौडले होते. असं वाटतं की काय म्हणजे दादांचं पण असं दुर्दैवी निधन होणं महाराष्ट्रासाठी हे फार प्रत्येकाला खरं तर हे जास्त व्यक्त पण करू शकत नाही. कारण आम्ही त्या पक्षातून गेलेलो आहे, त्या पक्षाचे आम्ही एक कार्यकर्ते म्हणून खरं तर मगाशी तुमचा म्हणजे तो जो उल्लेख केला की दादांना ज्या वेळेस आम्ही पाहिलं हजारोची लाखोची गर्दी पाहिली साहेब. आजही अजिताच्या नावाने हे सगळे सत्तेत सहभागी आहेत, राजकारण करतात आणि ते दादा असे एकटेच. मग इथं महाराष्ट्र सरकारने स्मारक करायला कसं आहे, चांगलं स्मारक झालं पाहिजे. इथं व्यवस्थित तुम्ही पाहत आहे एकच बल्ब इथं या दादाने महाराष्ट्राला साहेब लाईट दिली. काय म्हणजे एक पत्रकार म्हणून तुम्ही पण दादांना बऱ्याच वेळा पाहिजे, दुःख निश्चित आहे. दादांच्या अनेक मुलाखती तुम्ही घेतल्या, इथे एकच बल्ब चालू आहे आणि अशा पद्धतीने खरं स्मारक लोकांनी प्रेमातून भावनेतून केलेलं आहे. परंतु इथं चांगलं स्मारक झालं पाहिजे साहेब, चांगलं स्फूर्तीस्थळ झालं पाहिजे. अजितदादांचं जे जे काम होतं ते एकदम बारकाईने होतं. बारामतीमध्ये त्यांनी एकदम बारकाईने त्या ठिकाणी घडवली गेली बारामती. आज आपण बारामती शहर तुम्ही पाहणार आहे. परंतु आज खरं तर ह्या पालखीच्या निमित्तानं या ठिकाणी येणं झालं आणि दादांचं या ठिकाणी नतमस्तक झालं. मी प्रत्येक वेळेस साहेब आलो दादांच्या अंत्यविधीच्या अपघाताच्या दिवशी तर लगेच तत्काळ आलो होतो. नंतर पण 4-5 वेळा येणं झालं. एकदा कुटुंबाला घेऊन आलो, अस्थि विसर्जन त्यावेळेस आलो. आम्ही पंढरपूरला पण घेऊन गेलो होतो अस्थि दादांच्या. या सगळ्या गोष्टी खरं तर साहेब प्रत्येक ज्या वेळेस आलो इथे आले नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही गेलो नाही. परंतु इथं हा सहकारी पप्पू कांबळे हा इथं एअरपोर्टच्या बाजूला राहतो. ज्यावेळेस विमान इथे फिरत होतं नेमकं काय घडलं ते पप्पू तुम्हाला व्यवस्थित सांगणार. मी अजून त्यांच्याकडे जाणारच आहे. मी दादांसोबत अनेक वर्ष काम केलं, म्हणजे सुरुवातीपासून दादांच्या सोबत राहिला, दादांबरोबर काम केलं, दादांच्या पक्षात काम केलं, दादांच्या सोबत तुम्ही होता. दादांच्या काय आठवणी? खरं तर साहेब खूप आठवणी आहेत. दादांसारखा वेळ पाळणारा नेता, शिस्तप्रिय नेता खरं तर असा आजपर्यंत आम्ही पाहिला नाही. ज्यावेळेस आम्ही ही सगळी राजकीय स्थिती तर झाली आणि त्यावेळेस मराठा आरक्षणाचं आंदोलन हे तीव्र होत होतं आणि अजितदादा त्यावेळेस जुन्नरमध्ये आले. त्यावेळेस आम्ही दादांना निश्चितपणे काळे झेंडे दाखवले होते मराठा आंदोलकांनी. मला अनेक जणांनी त्या ठिकाणी विचारलं नेमकं तुम्ही दादांना. परंतु साहेब दादांना त्यावेळेस आम्ही जे आंदोलन केलं त्याच्या मागचं कारण असं होतं की सरकारमधील एक जबाबदार व्यक्ती म्हणून खरं आम्ही दादांना पाहतो की दादा काहीतरी निर्णय देते. म्हणून अशाच जबाबदार व्यक्तीला आपण खरं तर त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी ज्यावेळेस तालुक्यात येत होते त्यावेळेस आमची एक पोटतिडकीची भावना होती की दादांनी त्या गोष्टी संबंधात निर्णय द्यावा मराठा आरक्षणासंदर्भात. म्हणून आम्ही दादांना त्यावेळेस ते काय काळे झेंडे दाखवले. परंतु आमच्या मनातली भावना दादांप्रती ही फार आदराची भावना आहे आणि आदराची भावना होती आहे राहील. तो एक आठवण झाली. परंतु तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून दादांच्या सोबत होता. दादांची काम करण्याची पद्धत, तुमच्याशी झालेला संपर्क, तुमच्याशी केलेला डायलॉग, एखादा प्रसंग आठवतो का? आता बऱ्याच वेळा दादांच्या ज्याच्या वेळेस भेटी झाल्या एक तर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ज्यावेळेस पुण्यामध्ये बैठकी व्हायच्या, निसर्ग मंगल कार्यालय किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, PDCC बँक, तिथं बऱ्याच वेळा मिटिंगला दादा आवर्जून असायचे. एकदा युवक काँग्रेसच्या मिटिंगला खरं तर अजितदादांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे जे युवक अध्यक्ष झाले होते प्रत्येकाला वय विचारलं, तुझं नेमकं वय किती, याचं नेमकं वय किती. आणि ज्यावेळेस त्यांना वाटलं की आता हा युवक अध्यक्ष राहू शकत त्यांनी सांगितलं की बाबा तो आता फादर बॉडीची जबाबदारी घे. पहिल्याच असं नेतो होता की तो ते सांगत होते. ते संघटना बांधताना इतके तळमळ त्यांनी बांधत होते, पक्ष त्यांनी बांधला एवढा मोठा. आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादांची वाटचाल होत होती. आणि मला असं वाटतं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली असा नेता घडणं साहेब फार शून्यातून घडलेले नेते. म्हणजे आज शेतकऱ्यांना क्षणोक्षणी वाटतं की अजितदादा पाहिजे. प्रत्येकाला वाटतं. आज ही हुरूर जी आहे ही सामान्य, आम्ही सामान्य कार्यकर्ते साहेब, आपण सामान्य कार्यकर्ते. डायरेक्ट डायलॉग झाला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा मी त्यावेळेस तालुका अध्यक्ष झालो आणि त्या ज्यावेळेस प्रत्येकाचं तालुका युवकाध्यक्ष त्यांनी प्रत्येकाची मुलाखत घेतली, म्हणजे विचारलं. त्यावेळेस नाव गाव सगळ्या गोष्टी विचारल्या आणि त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला सगळ्या युवकाध्यक्षांना, सगळे बारामती तालुका युवकाध्यक्ष, दौंड अध्यक्ष, असे जे जे तालुके होते, आपले आंबेगाव असेल, खेड असेल, खेडचे कैलास लिंबोरे होते, आंबेगावचे त्यावेळेस निलेश चोरात होते, हे सगळे आम्ही सगळे मित्र एक कुटुंब म्हणून आम्ही राहत होतो.
राजकीय स्थित्यंतरानंतर झाली साहेब, तरी पण दादांबद्दल काय म्हणून वाटायचे. आणि आता मध्यंतरी ज्यावेळेस जिल्हा परिषद निवडणुका आल्या त्यावेळेस एका गोष्टीचा आनंद वाटला की ज्यावेळेस आम्हाला कळलं की 2 पक्ष एकत्र येत होते, अजितदादा आणि पवार साहेबांची बैठक झाली असं आम्हाला समजलं. त्यात आपले खासदार साहेबांचे पण होते आणि आता कुठेतरी चांगला पक्ष एकत्र येईल, दादांसारखं परत आपल्याला नेतृत्व लाभत, या गोष्टीचा खरं तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, आनंद होता. पण तो अचानकपणे दादांची अशी एक्झिट होणं हे फार खरं तर मनाला या गोष्टी करता शब्द नाही मला बोलायला, कारण हे प्रत्येक कार्यकर्त्याची उणीव आहे. परंतु नंतर या सगळ्या गोष्टी खरं तर दादांबद्दल अपघात होणं किंवा घातपात होणं, परंतु दादा आपल्यात नाही, हे फार महत्वाचं आहे साहेब. याच्याबाबत खरं तर पूर्णपणे चौकशी साहेब झालीच पाहिजे. पण मृत्यू जरी अटळ असला तरी अशा प्रकारचा मृत्यू येणं योग्य नाही. दादांचा मृत्यू प्रत्येकाच्या हृदयाला चटका लावणार आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी प्रत्यक्ष स्थळी हे युवक होते, परत या ठिकाणी आले आणि त्यांनी नंतर हा संपूर्ण परिसर पाहिला, ती घटना पाहिली, लोकांची धावपळ पाहिली. विशेष म्हणजे हे जुन्नर तालुक्यातील आहे. भाऊ, काय तो प्रसंग नेमका होता, काय घडलं? त्यावेळेस आम्ही सकाळचं उठलेलो होतो, आंघोळीला चाललो होतो. त्यावेळेस दादांचं जे विमान आलं ते आल्यावर पहिलं हवेतल्या हवेत त्यांनी 2 राऊंड मारले. 3ऱ्या राऊंडला जेव्हा ते बिगाडीचं हे वाटलं त्यांना, म्हणजे पहिल्या ह्यालाच त्यांचं लँड व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. काहीतरी बिगाडी झाली असेल त्याच्यात, त्यामुळं ते परत गेले. मग परत एवढं खालून आले की आत्तापर्यंत एवढे विमान बघितले पण ते काही हे नाही झालं. मग नंतर परत एवढं खालून आलं, मग आम्ही बाहेर आलो पळत, काय झालं बघत. मग तेवढ्यात तर स्फोट झाला होता. मग आम्ही तसंच पळत सुटलो, इथं आलो, बघतोय सगळं इकडं तिकडं बिखरलेलं, दादा आमच्या समोरच पडलेले, पण आम्हाला कळालं नाही. लोकांचा हा, सगळे रडत होते. दादांचे सुरक्षा गार्ड ते सगळे लोक आले होते, ते पण होते. ज्यावेळेस आम्हाला कळालं की दादा आहेत त्यावेळेस मग जरा आम्ही पण आधी वाटलं बाबा दादा जिवंत असतील, पण दुर्दैवाने त्यावेळेस मी पहिला फोन भाऊला केला, भाऊला सांगितलं पण कॉल करून त्याच वेळेस. आता अजितदादा आपल्यामध्ये नाही, तुम्ही जुन्नर तालुक्याच्या, तुम्ही बारामतीमध्ये राहतात. दादांचा इथं दबदबा, इथला झालेला हो, विकास आहे. काय सांगाल? दादांचा टाइम म्हणजे 5:30ला दादा साईटवर असायचे. 5:30ला साहेब लोक अशी दादा यायच्या अगोदर थांबलेले असायचे, दादांची वाट बघत. धाक होता तेवढा साहेब लोकांना, सगळ्या इंजिनियरांना. आज दादा आपल्यामध्ये नाहीत, तुमची स्थानिक लोकांमध्ये काय चर्चा होते, लोक काय म्हणतात? काय लोकांचे हेच आहे, दादाच पाहिजे होते बारामतीसाठी, महाराष्ट्रासाठी. दादाशिवाय दुसरं कोणीच नाही. तेवढे आज आपल्यामध्ये अजितदादा नाहीत. प्रत्येकाला दुःख साहजिक आहे, शेवटी मृत्यू अटळ आहे. परंतु दादांचा मृत्यू अशा प्रकारे होईल आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय दादांचं इथं प्रतिमा लावलेली आहे. जी घटना घडली त्या ठिकाणी एकच बल्ब लावलेला आहे. ज्या नेत्याने राज्याला प्रकाश दिला, देशाचं नेतृत्व करण्याची ज्या माणसाची धमक होती, त्या माणसाचं हे स्थळ व्यवस्थित अतिशय सुशोभित करून प्रकाश करणं अपेक्षित होतं. हा दादांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध देखील होणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राला दादाच्या निधनामुळं मोठा चटका लागलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर आमदार रोहित पवार, ही सगळी मंडळी मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, तपास चालू आहे असं सांगतायत. दादांना जाऊन 6 महिने होऊन गेले. जानेवारीच्या 28 तारखेला ती दुर्दैवी घटना घडली आणि दादा आपल्यातून गेले. आजही संपूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे. लोक पंढरपूरच्या वारीला जातात. ह्या रस्त्याने जाताना प्रत्येक वारकरी ज्याला शक्य आहे तो इथं येतो, नतमस्तक होतो आणि जो बारामतीमधून पुढे जातो तिथूनही दादांना हात जोडतो. दादा पुन्हा जन्माला या अशी सगळ्यांची हाक आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, बारामती.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.